अकोल्यात काल उशिरा रात्रीपर्यंत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. अकोला शहरासह जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र जिल्ह्यातील अकोट शहरात पहिल्याच पावसात नालेसफाई मोहिमेचा फज्जा उडालाय. अनेक घरात शिरले. नाल्याचं पाणी. अकोट शहरात रात्री झालेल्या धुवाधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. पहिल्याच जोरदार पावसात अकोट नगर परिषदेच्या नालेसफाई मोहिमेची पोलखोल झाली असून जागोजागी नाले तुंबल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. धारोळी, वेस, शेख कॉलनी तसेच गजानन नगर परिसरातील काही भागांमध्ये नाल्यांमधील पाण्याचा निचरा न झाल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरामध्ये शिरले. अचानक घरात पाणी घुसल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली. घरातील साहित्याचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री रात्री आम्हाला बसायला जागा नव्हती. लहान लहान लेकरं आहे. एक मुलगा शेजारी पाठवला. एक मुलगा जवळ येऊन तो दुसऱ्याच्या घरी काही झोपत नाही म्हणून त्याला घेऊन झोपलो आम्ही. लहान मुलगा आहे माझा, त्याला कुठं ठेवावं? तोही म्हणे आई घरातच झोपतो. बापा पाणी आहे म्हटलं, घरात कुठं झोपतो घरांदी? तर म्हणे मी काही जात नाही म्हणे, बाहेर म्हणे आई होतेच झोपतो. तर त्याला टाकलं पाणी, तर खालून पाणी होतं. पोरगं रात्रभर झोपलं बी नाही आणि आम्ही बी झोपलो नाही. पण आमच्या पूर्ण घरात पाणी शिरलं होतं आणि आम्ही सामान वगैरे उचलत होतो. ते उचलता एवढी घाण झाली आमची की आम्हाला काही सुचतही नव्हतं. काही सामान वाहून जात होतं तर काही हातात पकडत होतो. दोघे जण आम्ही त्याच नादी लागलो आणि लेकरं होते जिथे बाजूच्या घरी दिले, काऊन की पाणीच पाणी होतं पूर्ण घरात आणि काही जागा नव्हती आम्हाला. काही सामान उचलू ठेवत होतं. मग एक बाज आणली, त्याच्यावर आम्ही तसंही रात्रभर बसलो. ते पाणी फेकत होतो, काही हे होत होतं. तर 12-1 वाजेपर्यंत ते पाणी चालूच होतं. 12 वाजल्यानंतरही थोडंसं कमी झालं. मग आम्ही त्या बाजीवर कसंही झोपलो, कशी रात्र काढली. पूर्ण सामान इकडे तिकडे फैलतच होतं आमचं. लेकरं तर बाजूच्या घरीच पाठवावं लागले आम्हाला, काऊन की आमच्या घरात जागाच नव्हती काही आणि सामानही पूर्ण वाहून जात होतं.